आपण बघूया शॉर्टकट मेथडची पुढची x इंटू व्ही मेथड. x इथे बघा x ही व्हॅल्यू आहे, ही फिक्स आहे आणि इथे v म्हणजे व्हेरिएबल आहे. व्हेरिएबल याचा अर्थ परत काय होतो, साइन असू शकतो, कॉस असू शकतो, साइन एच असू शकतो, कॉस एच असू शकतो किंवा कोणतीही शॉर्टकट मेथडची आतापर्यंत झालेली कोणती मेथड असू शकते. तर बघा x इंटू व्ही मेथडसाठी एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे, वाय पी फाइंड करण्यासाठी x जी व्हॅल्यू फिक्स असते तो हा x मायनस डेरिव्हेटिव्ह हा प्रत्येक न्यूमेरिकलच्या लेफ्ट हँड साईडला येतो, तो झाला डेरिव्हेटिव्ह. त्याचा डॅश घ्यायचा म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, डिवायडेड बाय डेरिव्हेटिव्ह याचा अर्थ ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ते पुट करायचं. मल्टिप्लाय दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये व्ही आहे आणि व्ही फॉर व्हेरिएबल, या व्हीच्या जागेवरती जी काही टर्म आली असेल ती टर्म ॲज इट इज इथे पुट करायचं, डिवायडेड बाय डेरिव्हेटिव्ह म्हणजे लेफ्ट हँड साईडला जी व्हॅल्यू आली असेल ती. ठीक आहे, तर पहिल्या स्टेपला आपण काय करतो, वायचे फाइंड करतो आणि वायचे फाइंड करण्यासाठी जे बघा आता डी स्क्वेअर आहे, नंतर डी आहे कॉन्स्टंट. डी स्क्वेअरचं कोएफिशियंट काहीच नाही म्हणजे 1 आहे, डीचे कोएफिशियंट दिसत नाही आहे म्हणून 0 आणि कॉन्स्टंट -4. आता याचे फॅक्टर्स काय आहेत ते बघूया. 1 0 -4 फॅक्टर्स आहेत 2 आणि -2. हे दोन वेगळे फॅक्टर आले म्हणजेच डिफरंट फॅक्टर, आणि डिफरंट फॅक्टर असेल तर फॉर्म्युला असतो yc इक्वल टू c1 e raised to ax plus c2 e raised to bx. yc इक्वल टू c1 e raised to a च्या जागेवरती 2 पुट करायचा 2x प्लस c2 e raised to b च्या जागेवरती -2 पुट करायचा -2x. हा झाला yc. आता आपण सेकंड स्टेप बघू. सेकंड स्टेपला आपल्याला yp फाइंड करायचा आणि yp फाइंड करण्यासाठीचा आपला स्टँडर्ड फॉर्म्युला x मायनस डेरिव्हेटिव्ह त्याचा डॅश डिवायडेड बाय डेरिव्हेटिव्ह आणि दुसरा ब्रॅकेट घ्यायचा v डिवायडेड बाय डेरिव्हेटिव्ह. x मायनस डेरिव्हेटिव्हचा डॅश म्हणजे जो काही गिवन डेरिव्हेटिव्ह आहे त्याचा डॅश घ्यायचा म्हणजे डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. बघा इथे डी स्क्वेअर आहे, पॉवर ॲज इट इज पुढे आला म्हणजे काय होईल 2d. 2 मधून 1 व्हॅल्यू मायनस केली म्हणजे 1 होते, ती नाही लिहिली तरी पण चालणार आहे. नंतर कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह तो नेहमी 0, तो नाही लिहिला तरी चालेल. आता बघा खाली डेरिव्हेटिव्ह म्हणजे जो ॲज इट इज आहे डी स्क्वेअर -4. नंतर आहे v म्हणजे आरच्या साईडला एक्सच्या बाजूला जी असेल ती टर्म साइन hx डिवायडेड बाय डेरिव्हेटिव्ह आहे डी स्क्वेअर -4. या मेथडमध्ये बघा आपल्याला 2 ब्रॅकेट दिलेले असतात आणि पहिलं ब्रॅकेट आपल्याला ॲज इट इज ठेवायचं आणि सेकंड ब्रॅकेट सॉल्व करायचं. सेकंड ब्रॅकेटचा आन्सर आल्याशिवाय आपण पहिलं ब्रॅकेट सॉल्व नाही करू शकत. तर बघा पहिलं ब्रॅकेट ॲज इट इज ठेवायचं आणि सेकंड ब्रॅकेट सॉल्व करायचं. म्हणजे काय, सेकंड ब्रॅकेटचा हा डी घालवायला लागेल. वरती मेथड आहे साइन hx मेथड. म्हणजे काय, या मेथडला काय पुट करतो आपण, पुट डी स्क्वेअरच्या जागेवरती a स्क्वेअर आणि a ची व्हॅल्यू काय मिळते इथे बघा, a ची व्हॅल्यू मिळते a इक्वल टू 1. h आणि x च्या मध्ये काहीच नाही, x चा कोएफिशियंट काहीच नाहीये म्हणून काय झाला तो 1 झाला. मग 1 चा स्क्वेअर किती होतो 1. मग डी स्क्वेअरच्या जागेवरती 1 पुट करायचं. मग ब्रॅकेट बघा x मायनस 2d डिवायडेड बाय डी स्क्वेअर -4 तो ॲज इट इज ठेवायचा. सेकंड ब्रॅकेट साइन hx डिवायडेड बाय डी स्क्वेअरच्या जागेवरती 1 पुट करायचा -4 ॲज इट इज ठेवायचा. 1 -4 होतो -3 इक्वल x मायनस 2d डिवायडेड बाय डी स्क्वेअर -4 साइन hx डिवायडेड बाय -3. आता पुढे बघा इक्वल टू 1/-3 हा x चा ब्रॅकेट ॲज इट इज x मायनस 2d डिवायडेड बाय डी स्क्वेअर -4. सेकंड ब्रॅकेटमध्ये काय होईल, हा -3 बाहेर आला म्हणजे इथे काय होईल फक्त साइन hx. ठीक आहे, आता बघा हा 1/3 ॲज इट इज ठेवायचा. या x ने या x ला या पूर्ण टर्मने या साइन hx ने या x ला मल्टिप्लाय करायचं म्हणजे 1/-3 ॲज इट इज ठेवायचा. x इंटू साइन hx इथे मायनस साइन म्हणून मायनस साइन पुट करायचं. हा 2d ने या पूर्ण टर्मला मल्टिप्लाय करायचं. 2d साइन hx डिवायडेड बाय डी स्क्वेअर -4
बघा डी स्क्वेअरच्या जागेवरती आपण काय पुट करणार, साइन एच मेथड आहे म्हणजेच काय ए स्क्वेअर आणि ए ची व्हॅल्यू आहे 1, 1चा स्क्वेअर होतो 1 आणि हा वरती जो असेल डी तो नेहमी डी फॉर असतो डेरिव्हेटिव्ह, आणि त्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, डीच्या पुढे जी काही टर्म असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. बघा 1/-3 ॲज इट इज ठेवायचा, एक्स साइन एक्स ॲज इट इज ठेवायचा, -2 ॲज इट इज ठेवायचा, डी फॉर डेरिव्हेटिव्ह, साइनचा डेरिव्हेटिव्ह होतो कॉस एच डिवायडेड बाय डी स्क्वेअरच्या जागी 1 पुट करायचं म्हणजे 1 -4 ॲज इट इज ठेवायचा, 1 - 3 x sin hx -2 cos hx डिवायडेड बाय -3. इथे बघा हा -3 परत बाहेर आणला म्हणजे काय होईल, डिवायडेड बाय -3 इंटू -3 ब्रॅकेटमध्ये उरेल x sin hx -2 cos hx. हा -3 काय होतो 1 डिवायडेड बाय 9 ब्रॅकेटमध्ये x sin hx -2 cos hx. हा झाला आपला yp. आणि आपल्याला थर्ड स्टेपमध्ये काय करायचं असतं, y = yc + yp ॲज इट इज फक्त पुट करायचे. हे झालं आपलं रिक्वायर्ड आन्सर. ठीक आहे.